काही दिवसांपूर्वी गावी म्हणजेच सासरी गेले होते. घराच्या मागच्या बाजूला छान अशी 4-5 केळीची झाडं आहेत. त्यापैकी एका झाडाला मागे छान अशी केळी आली होती आणि पुढे होतं केळफूल. मग काय, केळफूल कापून काढलं आणि केळफुलाची भाजी करायची हा बेत ठरला. केळफुलाची ही भाजी करण्याची माझी पहिलीच वेळ. पण तुम्ही माझ्यासारख्या चुका करू नयेत म्हणून मी आज तुमच्यासोबत सर्व टिप्स आणि ट्रिक्स देखील शेअर करणार आहे. चला सुरुवात करूयात. हे केळफूल खूप मोठं होतं. मी वरची थोडीशी पापुद्रे काढून टाकली आहेत. आता आपण बघूयात हे क्लीन कसं करायचं ते. तर इथे सर्वात आधी मी एका भांड्यामध्ये पाणी घेऊन 4 ते 5 कोकम टाकले आहेत. केळफूल स्वच्छ करेपर्यंत हे कोकम छान पाण्यामध्ये भिजेल. नंतरून आपण हे कोकम काढून टाकणार आहोत. आता सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे अशी की केळफूल कापताना किंवा ते स्वच्छ करताना सर्वात आधी हाताला पुरेसं तेल लावून घ्यायचं आणि मग हे साफ करायला घ्यायचं. ही केळफुलं आहेत बेसिकली. ही अशी काढून घ्यायची. हा जो जांभळट भाग तुम्हाला दिसतोय त्याच्या प्रत्येक पापुद्र्याखाली केळफुलं असतात. पुढे मी दाखवेलच. हे पहा, जांभळट पापुद्रा काढून प्रत्येक पाकळीतील फुलं वेगळी करायची. हे व्यवस्थित असं सोलून घ्यायचं आणि ह्याच्या खाली आपलं केळफूल असतं ते काढून घ्यायचं. इथे मी सर्व केळफुलं काढून घेतली आहेत. केळफूल बरंच मोठं होतं त्यामुळे बरेच केळफुलं निघाली आहेत. हे भरून अजून केळफुलं आहेत. आता हे साफ करायला बराच वेळ लागणार आहे. हात बघा, माझे तेल लावलं होतं पण पुरेसं नव्हतं त्यामुळे चिकट झालं आहे सगळं. तुम्हाला दिसतंय की नाही व्हिडिओमध्ये माहीत नाही. केळफुलामध्ये असा चिकट रस असतो त्यामुळे हात काळे पडतात. फार भयंकर झाली आहेत माझी हातं. पुरेसं तेल लावून घ्या. तेल जर निघालं असेल केळफुलं काढून तर पुन्हा तेल लावा. मी जी चूक केली ती चूक करू नका. आणि हो, सांगायचंच राहिलं, हा जो देठ आहे देठाच्या पुढे असा कोंब निघतो. केळफूल जेव्हा तुम्ही पूर्ण सोलून काढता तेव्हा शेवटी हा असा छोटासा कोंब निघतो. तो कोंब टाकून द्यायचा नाही. तोही आपण भाजी करताना वापरणार आहे. हात खूपच अस्वच्छ आणि काळे आणि चिकट झाले होते. मी धुवून आले आहे तरी पण चिकटपणा आणि काळपटपणा थोडासा आहेच. हरकत नाही, आपण पुढची स्टेप करायला घेऊयात. फूल घ्यायचं. फुलामध्ये एक कडक काडी असते त्याला परागकण असं म्हणतात. मी दाखवते. हे पहा, ही जी काडी आहे त्याला परागकण म्हणतात. ती काढून टाकायची आणि त्याच सोबत एक कडक अशी पांढरी झिल्ली निघते. ही ट्रान्सपरंट असते, थोडी प्लास्टिक सारखी असते. तीही काढून टाकायची. या दोन्ही गोष्टी काढणं खूप गरजेचं आहे. ती कडवट असतात. ती भाजीमध्ये घातली की भाजीला जास्त एक कडूपणा येतो. त्यामुळे ती काढून टाकायची आणि बाकीचं जे केळफूल आहे ते वापरायचं. परत एकदा दाखवते. जो परागकण असतो तो काढायचा. त्याचसोबत ही झिल्ली निघते तीही काढून टाकायची आणि बाकीचं केळफूल आहे तसं वापरायला घ्यायचं. खूप टीडियस प्रोसेस आहे. घरात जेवढे पण मोठे असतील त्या सगळ्यांना कामाला लावा. मला एवढी सगळी केळफुलं स्वच्छ करायला 1.25 ते 1.5 तास गेला आहे. हुश, बराच वेळ गेल्यानंतरून केळफुलं स्वच्छ झाली आहेत. हातांची वाट लागली आहे. तेल लावलं नव्हतं. तेल प्लीज नक्की लावा तुम्हाला जर असे हात करायचे नसतील तर. हा कचरा आहे. कंबर पाठ एक झाली आहे पण फायनली केळफुलं स्वच्छ झाली आहेत. आता आपण भाजी करायला घेऊयात. आता सुरुवातीला जे कोकम मी भिजू घातलं होतं त्याचं ते बाजूला काढून घेऊयात. त्याच्यातला रस शक्य होईल तेवढा पिळून घेऊयात. केळफुलाची भाजी करताना माझ्याकडे ताक अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी कोकम वापरला आहे. मी नंतरून ह्यामध्ये थोडंसं लिंबूही पिळलं आहे, लिंबाचा रस घातला आहे. अनफॉर्च्युनेटली ते शूट झालं नाहीये. आता आपण हे का वापरतो, कारण की केळफुलं आपण हे कट केल्यानंतरून चिरून घेतल्यानंतरून कुठल्याही आंबट पदार्थामध्ये घालायची. ह्याची 2 कारणं. एक म्हणजे केळफूल काळं पडत नाही
आणि दुसरं म्हणजे केळफुलामध्ये जो कडवटपणा असतो ते कमी करायला मदत करतो. आता ही फुलं चिरल्यानंतरून लगेच ताकामध्ये घालायची. मी इथे कोकम आणि लिंबाच्या रसाचं पाणी घेतलं आहे, मी त्यात घालणार आहे. जसं की मी सांगितलं, हे केल्यामुळे फुलं काळी होत नाहीत आणि कडवटपणाही कमी होतो. सगळी फुलं चिरून झाली आहेत. मी ते पाण्यात टाकली आहेत. आता हे जे कोंब आहे तेही बारीक कट करून घ्यायचं. आतमधून हे असं दिसतं. हेही बारीक चिरून घेऊयात आणि पाण्यात टाकूयात. आता शक्यतो मी सजेस्ट करेल की ताकच वापरा. वापरायला ताक खूप सोपं आहे, काही नाही. ताक घ्यायचं आणि केळफुलं चिरून त्यात घालायची. ताकाला आंबटपणा असतो त्यामुळे बाकी काही घालायची गरज पडत नाही. इझी ऑप्शन आहे, ताक वापरा. चला, कोंबही आपल्या इथे कट करून झालेला आहे. आता फोडणीसाठी आपण एक खूप बेसिक आणि सिंपल अशी तयारी करणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 सुक्या लाल मिरच्या आणि 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेऊन आबडधोबड वाटायचं आहे. खूप बारीक वाटायची गरज नाही. हे साधारण वाटल्यानंतर असं झालेलं आहे. आता ही केळफुलं पाण्यामधून आपण निथळून आणि पिळून घेणार आहोत. खाली चाळणी ठेवायची, चाळणीच्या खाली भांडं घ्यायचं आणि हे सगळं पाणी किंवा ताक जे काही असेल ते निथळून काढायचं आणि नंतरून हे पिळूनही घ्यायचं. आता आपण फोडणी करायला घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये 1 ते 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की आपण ज्या सुक्या लाल मिरच्या आणि लसूण हे वाटलं होतं ते घालायचं. छान परतायचं. खमंग वास सुटला की केळफुलं घालायची. केळफुलं घालून परतायची आणि परतून झालं की त्यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ. इथे आता फोडणीसाठी तुम्ही मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता. मी इथे एकदम बेसिक आणि सिंपल भाजी बनवलेली आहे. 1 ते 2 मिनिटं केळफुलं परतून झाली की झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची. एक वाफ काढून झाली की पुन्हा ह्याला परतायचं. पुन्हा झाकण ठेवायचं आणि पुन्हा एकदा अजून एक वाफ काढून घ्यायची. एक वाफ 2 ते 3 मिनिटांची असते. तर आपण इथे 2 ते 3 वाफा काढून घेणार आहोत. आता तिसरी वाफ. छान पाणी सुटलं आहे. आता इथे आपण गूळ घालणार आहोत. तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि इथे भाजीमध्ये तुम्ही शेंगदाण्याचं कूट, किसलेलं खोबरं किंवा थोडं बेसनही घालू शकता. मी 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं आहे. खोबरं, भाजलेले शेंगदाण्याचं कूट किंवा बेसन घातल्यामुळे भाजीची चव वाढते आणि जो कडवटपणा असतो तो थोडासा कमी सुद्धा होतो. अशा प्रकारे तयार आहे आपली अगदी साधी, सरळ, सोपी, झटपट अशी केळफुलाची भाजी. आता ही केळफुलाची भाजी पोळी, भाकरी किंवा साध्या वरण-भातासोबत सुद्धा अप्रतिम लागते. तुम्ही खाल्ली आहे का कधी केळफुलाची भाजी? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.